रायगडच्या महाड तालुक्यातल्या तळे दरडग्रस्तांची आजही परवड सुरूच आहे आणि 4 वर्षांनंतरही त्यांचं पुनर्वसन हे अर्ध्यावरच राहिलेलं आहे। 271 पैकी आतापर्यंत केवळ 66 कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि तिथेही नागरी सुविधांचा अभाव आहे। घर उभारण्याचं काम अजूनही संथ गतीने सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। ज्या ठिकाणी हे पुनर्वसन सुरू आहे त्याच ठिकाणी आता आपण आहोत। पुनर्वसनाची नेमकी काय स्थिती आपण पाहूयात। त्या गावातील 271 कुटुंबांचं पुनर्वसन करून त्यांना घरं आणि नागरी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्यापैकी 110 घरांची कामं जी आहेत ती आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत। त्यातील 66 घरांचा ताबा जो आहे तो दरडग्रस्त कुटुंबांना देण्यात आलेला आहे। मात्र यापैकी मोजकीच कुटुंब जी आहेत ती या पुनर्वसन वसाहतीमध्ये राहतात, कारण या ठिकाणी ज्या नागरी सुविधा देणं शासनाकडून अपेक्षित होतं त्यांची कामं देखील पूर्ण झालेली नाहीत आणि उर्वरित घरांची कामं देखील रखडलेली आहेत। आपण पाहतो या दृश्यांमधून आणि ही कामं रखडल्यामुळे दरडग्रस्त कुटुंब आहेत ती या ठिकाणी राहायला येऊ शकत नाहीत। अजूनही या कुटुंबांना आपल्या मूळ घरांमध्ये डोंगराच्या खाली जीव मुठीत धरून राहावं लागतंय। ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला शासन त्यांना गाव सोडायला सांगतं, परंतु जायचं कुठं असा प्रश्न या कुटुंबांना पडलेला आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।